म्हणजे काय? तर कुड म्हणजे शकत होतो, शकत होती किंवा शकत होते. हे कॅनचा पास्ट टेन्स आहे. म्हणजे मी करू शकतो हे, हे करू शकत होतो पर्यंत. म्हणजे आता सब्जेक्ट याच्यात नियम आहे प्लस कुड जोडायचा लगेच, की मग वर्ब जोडायचा. ते पण फर्स्ट वर्ब जोडायचं. पॉझिटिव्ह होकारार्थी वाक्य कशी आहेत बघायची. आय कुड स्विम. मी पोहू शकत होतो. शी कुड सिंग. ती गाऊ शकत होती. ही कुड रन फास्ट. तो वेगाने धावू शकत होता. वी कुड प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळू शकत होतो. दे कुड हेल्प अस. ते आम्हाला मदत करू शकत होते. आणि यामध्ये निगेटिव्ह वाक्य जे आहे ती सब्जेक्ट कुड नॉट प्लस वर्ब. म्हणजे आय कुड नॉट स्विम. मी पोहू शकत नव्हतो. शी कुड नॉट सिंग. ती गाऊ शकत नव्हती. ही कुड नॉट ड्राईव्ह. तो गाडी चालवू शकत नव्हता. वी कुड नॉट प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळू शकत नव्हतो. दे कुड नॉट हेल्प अस. ते आम्हाला मदत करू शकत नव्हते. आणि मग जर प्रश्नार्थी तयार करायचे तर कुड आहे तो सुरुवातीला जोडायचा. म्हणजे नेहमीप्रमाणे की कुड प्लस सब्जेक्ट मग वर्ब. कुड यू स्विम? तू पोहू शकत होतास का? कुड शी सिंग? ती गाऊ शकत होती का? कुड ही हेल्प यू? तो तुला मदत करू शकत होता का? म्हणजे आता कॅन म्हणजे भविष्यातील क्षमता किंवा आत्ताची. आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो. आणि कुड म्हणजे आय कुड स्पीक इंग्लिश व्हेन आय वॉज 10. मी 10 वर्षाचा असताना इंग्रजी बोलू शकत होतो.